ठाकरे बंधू पुन्हा एकदा एकत्र आलेत। राऊतांच्या नातवाच्या बारशाच्या कार्यक्रमाला ठाकरे बंधू एकत्र आल्याचं पाहायला मिळालं। राऊतांच्या घरून राज ठाकरे यांनी थेट मातोश्री गाठलं। दरम्यान मातोश्रीवर देखील दोन्ही बंधूंमध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे। नेमकं या भेटीमध्ये काय घडलेलं आहे पाहूयात या रिपोर्टमधून। ठाकरे बंधूंच्या भेटीने पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची आज पुन्हा एकदा भेट झाली। गेल्या अनेक दिवसांपासून ठाकरे बंधूंच्या भेटीगाठींचं सत्र सुरूच आहे। संजय राऊतांच्या नातवाच्या बारशाच्या कार्यक्रमासाठी ठाकरे बंधूंनी हजेरी लावली। यावेळी दोन्ही ठाकरेंमध्ये गप्पा झाल्या। दरम्यान यानंतर राज ठाकरे उद्धव ठाकरेंसोबत थेट मातोश्रीवर गेले। मातोश्रीवर देखील या दोन्ही भावांमध्ये चर्चा झाली। भेटीगाठी सुरूच आहे, मात्र युतीचं काय असा प्रश्न आता राजकीय वर्तुळात उपस्थित होतो। कारण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपल्या, मात्र युतीवर अजून कोणताही ठोस निर्णय झालेला दिसत नाहीये। 5 जुलै महाराष्ट्रात पहिलीपासून हिंदी सक्तीचा निर्णय घेतल्यानंतर ठाकरे बंधू एकत्र आले, आक्रमक झाले। हिंदी विरोधात वरळी डोम इथं ते एकत्र आले। 27 जुलै उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त राज ठाकरे थेट मातोश्रीवर पोहोचले आणि त्यांनी उद्धव ठाकरेंना शुभेच्छा देत चर्चा केली। 27 ऑगस्ट गणेशोत्सवात राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना गणपतीच्या दर्शनाचं निमंत्रण दिलं। त्यानंतर उद्धव ठाकरे सहकुटुंब शिवतीर्थवर गेले। 10 सप्टेंबर गणेशोत्सवानंतर उद्धव ठाकरे पुन्हा शिवतीर्थवर गेले। तेव्हा दोन्ही बंधूंमध्ये 5 ते 10 मिनिटं राजकीय चर्चा झाली। 5 ऑक्टोबर संजय राऊतांच्या नातवाच्या बारशाच्या कार्यक्रमाला राज आणि उद्धव ठाकरे सहकुटुंब उपस्थित होते। 5 ऑक्टोबर दरम्यान राऊतांच्या घरून ठाकरे बंधू थेट मातोश्रीवर गेले। मातोश्रीवर दोन्ही बंधूंमध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंचं मनोमिलन झालं, मात्र युतीची घोषणा अद्यापही झालेली नाहीये। तसंच दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते देखील एक झाले। दरम्यान या भेटींवरून ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकरांनी मोठं विधान केलं। फक्त मुंबईच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याचं पेडणेकरांनी म्हटलंय। मनसैनिक आणि शिवसैनिक पण याच गोष्टी सकारात्मक बघतायत। काही लोकांना असं वाटतंय की मुंबईपुरतं, तर मुंबईपुरतं नसणार, संपूर्ण महाराष्ट्र आणि वेळ पडली तर देशव्यापी पण होईल। त्यामुळे जे ठाकरे हे ब्रँड आहे तो ब्रँड पुन्हा एकत्र आल्यानंतर दिसेलच। म्हणजे महापालिका निवडणूक आणि संपूर्ण राज्यभरातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी एकत्र राहतील नक्कीच दोघांनी। म्हणजे उद्धवजींनी तर दसरा मेळाव्यामध्ये तर सांगितलं की आम्ही जे आत्ता एकत्र आलो आहोत ते कायम राहण्यासाठी आलो आहोत। त्यामुळे जे मनसैनिक असतील, शिवसैनिक असतील, जे मतदार आहेत, जनता जनार्दन आहे, त्यांना कायम वाटत होतं की या दोन भावांनी एकत्र यावं आणि महाराष्ट्र आणि मुंबई ह्या गोष्टीवरती खुश आहे, आनंदी आहे। मनसेसोबत युती संदर्भात उद्धव ठाकरेंनी आपली भूमिका वारंवार स्पष्ट केली। एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी, तसंच योग्य वेळी योग्य निर्णय घेणार असल्याचं ठाकरेंनी म्हटलंय। दसरा मेळाव्यात देखील उद्धव ठाकरेंनी जाहीर भाष्य करत युतीचे संकेत दिले होते। काही जणांची अपेक्षा आहे की उद्धव ठाकरे पुढचा कार्यक्रम काय देणार, आणि आता कोण बोललं रे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार का? अरे मग 5 जुलैला काय केलं होतं आम्ही, आणि तेव्हा मी बोललेलो आहे आम्ही एकत्र आलोय ते एकत्र राहण्यासाठी। जिथे माझ्या मातृभाषेचा घात होत असेल तिथे मी मराठी माणसामध्ये फूट पडू देणार नाही। साधारणतः 2005 पासून आम्ही वेगळे झालो होतो। त्याच्यानंतर एका मुद्द्यावरती आम्ही एकत्र आलो आणि रोज आम्ही उठून आम्ही एकत्र आलो असं बोलण्याची गरज नाही। आम्ही 5 जुलैला जो मेळावा घेतला, जर एकत्र यायचं नसतं तर आम्ही एकत्र आलोच नसतो। आता जे काय सुरू झालेलं आहे ना मुद्दामून की आम्ही एकत्र आलोय, त्याच्यामध्ये म्हणजे मी तुम्हाला नाही म्हणत, कृपा करून गैरसमज म्हणू नका, मी आमच्या विरोधकांना म्हणतोय की त्यांचे धाबे दणाणलेत आता की हे मराठी माणूस एकवटला तर आपलं काय होणार। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंचं भेटीगाठींचं सत्र सुरूच आहे।
मात्र ठाकरे बंधू युतीची घोषणा कधी करणार याबाबत अजूनही स्पष्टता नाहीये. कारण पालिका निवडणुका देखील तोंडावर आल्या. महायुतीने निवडणुकीसाठी कंबर कसली, तर दुसरीकडे ठाकरे बंधूंचं युतीवर अजूनही ठरत नसल्यामुळे काही मतभेद आहेत का अशीही चर्चा सुरू झाली. मात्र उद्धव ठाकरेंनी दाखवलेल्या सकारात्मक भूमिकेनंतर ठाकरे बंधू निवडणुकीच्या मैदानात एकत्र उतरणार असल्याची दाट शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई.